शिवसेना उमेदवारासाठी मुख्यमंत्री लागले कामाला। मित्र पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली। मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम। महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या तब्बल 15 जागा पदरात पाडून घेतल्या। त्यासाठी महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी त्यांना संघर्ष करावा लागला। काही ठिकाणी विद्यमान खासदारांचे पत्ते कापले गेले, त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीही उफाळून आली। जागावाटपाला विलंब झाल्यानं अनेक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे स्वतः जोरदार कामाला लागलेत। रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे 2 दिवस मुक्कामाला होते। हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कापल्यानं नाराजीला उधाण आलं। ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मुक्काम ठोकून हिंगोलीत थांबले। कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 मतदारसंघांवरही मुख्यमंत्र्यांनी खास लक्ष दिलं। कोल्हापुरात ते तब्बल 3 दिवस मुक्कामाला होते। स्थानिक पदाधिकारी तसंच महायुतीच्या नेत्यांना भेटून त्यांनी उमेदवारांच्या विजयासाठी समन्वय बैठकाही घेतल्या। ठाणे आणि कल्याण हे तर शिवसेना शिंदे गटाचे बालेकिल्ले। ठाण्यात नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध झाला, तर कल्याणमध्येही भाजपमुळे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंची उमेदवारी उशिरा जाहीर झाली। त्यामुळे ठाणे आणि कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे। तर दक्षिण मुंबईत यामिनी जाधव आणि उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवारांची नौका पार करण्यासाठी मुख्यमंत्री पडद्याआडून सूत्र हलवतायत। शिवसेना शिंदे गट लढवत असलेल्या 15 पैकी 13 जागांवर त्यांचा सामना हा थेट शिवसेना ठाकरे गटाशी होणार आहे। धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा हा थेट सामना आहे। हा सामना जिंकून मुख्यमंत्री शिंदे सामनावीर ठरणार का, याकडे आता पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।